नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपले शेतकरी रणजित खरासर यांच्या भुईमुगाच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांनी भुईमुगाची लागण केली आहे आणि सर आपण यासाठी काय काय वापरलेलं आहे? भुईमुगासाठी सुरुवातीला भुईमुग टोकायच्या अगोदर बेसोड डोस खाली टाकून घेतला होता. त्याच्यामध्ये कृषी अमृत प्लस SSM अच्छा असं वापरले. त्यात फक्त RNPH वापरलं नाही म्हणजे विदाउट RNPH वापरून आपण बघायचे रिझल्ट कशाचे. अच्छा आधीच सरी ठोकून दिलं, मग पाणी पाजलं, मग जमीन गार झाल्यावर मग भुईमुग टोकून घेतला. असं केलं. अच्छा त्याच्यानंतर फक्त सॉईल चार्जर सोडलेला आळवणीचं. बाकी एक आता आपण आहे ना थोडंसं आपल्या शेजारच्या शेतामध्ये बघूया. ठीक आहे, थोडंसं मी ह्याला झूम करतो. हा आहे शेजाऱ्यांचा भुईमुग, बिलकुल पिवळा धमक, बरोबर आहे का? बरोबर. आणि फुटव्यांची संख्या म्हणजे असं हातावर मोजण्यासारखे. आणि हा आपल्या शेतातील भुईमुग आहे, बरोबर. आता ह्यामध्ये कुठं तुम्हाला असं फुटवा जबरदस्त आणि ग्रीनरी काळोखी बघा किती जबरदस्त आहे त्याला. आणि काय झालं, क्रॉपची आणि फवारणीने आळवणी दिल्यामुळे ती ग्रीनरी आणि ती एकदम काळोखी राहिल्यामुळे एक नंबर फुटवा आणि पिवळीपणा एकदम कमी पण झाला. आणि किती पण पाऊस आऱ्यांची संख्या बघितली तर असं म्हणजे भरपूर प्रमाणात आरे सुटलेले आहेत. अरे सुटलेले आहेत जे ऑटोमॅटिक खाली झालेले आहे. हे दिसते SSM वगैरे टाकलेलं आता अरे अशी ऑटोमॅटिक खाली जायला लागली. हो एवढी लांबडी आहे अरे. बरोबर आहे. आणि फवारणीमध्ये काय काय केलं आपण? फवारणीमध्ये घेतलेलं आहे क्रॉप बरोबर एनर्जी, दोन्ही फवारणी केली 2 वेळा क्रॉप एनर्जीमध्ये. एकंदरीत तुम्हाला असं म्हणजे सॅटिस्फाय, तुम्ही समाधानी आहे ह्याच्यामध्ये SCT वैदिकमध्ये? समाधानी आहे आणि एक नंबर रिझल्ट आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.